सर्वमङ्गल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो यभ्य विना न पश्यन्ति सिद्ध स्वान्ततमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यम् गुरुम शंकर रूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदिते। सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विद्याणो कवीश्वरो कपीश्वरो लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडा आणि 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करा। सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्यमल्लिकार्जुनं उज्जनिया महाकाल ओंकारममलेश्वरं प्रल्यावैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरा सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव।
भगवान बनेश्वराच्या या पावन दरबारामध्ये परंपरागत चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कंठहरिनाम सप्ताह वार्षिक नियमाप्रमाणे याही वर्षी अतिशय भव्य दिव्य आणि थाटामाटात संपन्न होतो आहे. आणि दुपारच्या सत्रामधील शिवकथेचं पुष्प आपण भगवान बनेश्वराच्या चरणी समर्पित करत आहोत. चौथ्या दिवसाचं कथापुष्प बनेश्वराच्या चरणी समर्पित करण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व शिवभक्तांना व्यासपीठाकडून माझा साष्टांग प्रणाम, साष्टांग दंडवत. श्रद्धा म्हणजे मां पार्वती आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर. या दोन्ही सह आपण या ठिकाणी हे श्रवण करत आहात. नक्कीच त्या श्रवणाचं फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. अतिशय महान आणि सगळ्यात मोठं 18 पुराणापैकी हे पुराण आहे. या पुराणाला मानस सरोवराची उपमा दिली तरी कमीच आहे, असा याचा अधिकार आहे. मानस सरोवराबरोबर जरी याची तुलना केली तरी कमीच आहे. ऐका, असं सांगतात मानस सरोवरामध्ये जर जाऊन माणसाने स्नान केलं तर स्नान करणारा माणूस मुक्त होतो. पण मानस सरोवरामध्ये जाणं आणि तिथं स्नान करून येणं हे काय सहजासहजी शक्य नाही. मानस सरोवरामध्ये जर जायचं असेल तर जाणाराचं शरीर मजबूत असलं पाहिजे. तिथं स्नान करायला गेल्यावर ऑक्सिजन मिळत नाही. माणूस जिवंत घरी येईल याची गॅरंटी नसते. बर्फच आहे सगळा, त्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही तिथे. आम्ही 7-8 वर्षापूर्वी गेलो होतो अमरनाथला. तिथं सुद्धा वर गेल्याच्या नंतर ऑक्सिजन कमी भेटतो. मग कापूर, कोणी लिंबू, कोणी काय बांधून कसं तरी खाली यावं लागतं. आणि पुन्हा त्या घोड्याहून जात असताना एकदम खोल दरीचे असं वर चढावं लागतंय. घोडा जर घसरला आपल्याला घेऊन, मातीला सुद्धा इकडं आणता येत नाही त्या घोड्यात. आणि पुन्हा तिथं ऑक्सिजन भेटत. पण त्या अमरनाथ भगवंताची ताकद अशी, तिथं एकदा माणूस पोहोचला आणि त्याचं दर्शन घेतलं, पुन्हा सहजासहजी माणूस खाली जातो. ऐका, म्हणजे मानस सरोवरामध्ये जर जाऊन स्नान केलं तर माणूस मुक्त होतो, पण तिथं जाणं सहजासहजी शक्य नाही. 2-3 वेळा विमान बदलावं लागतं. विमान, साधा प्रवास आहे का? इथं आंबेजोगाईहून जाऊन आलं तरी 2दा-3दा उलटी होती. एवढे लांब जाणं शक्य असते का? पण आपल्यासाठी शिवपुराण हे काय त्या मानस सरोवरापेक्षा कमी नाही, मला हे सांगायचं. कसं, मी 2-4 फरक सांगतो, लक्ष देऊन ऐका. पहिला फरक आहे, मानस सरोवराकडे माणसाला जावं लागतं आणि हे शिवपुराण रूपी सरोवर आपल्या घराघरात येतं. जर तुम्ही कुठल्या तीर्थाला गेलात आणि तिथून येताना जर आणायचा हे पुराण किंवा हा ग्रंथ जर आणायचा ठरवला तर काय अवघड नाही. 400-500 रुपयाला हे पुराण भेटतं. आपण घरी घेऊन येऊ शकतो.
त्या मानस सरोवरामध्ये जावं लागतंय, हे आपल्या घराघरात येत आहे. फरक आहे. तुम्हाला सुद्धा सांगतो मी सगळ्यांना, पंढरपूर, आळंदी किंवा अन्य 4 धाम, 2 धाम, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक जर आपण गेलो तर घरी येताना हरिपाठ आणा, ज्ञानेश्वरी आणा, गाथा आणा, भजनी मालिका आणा, हनुमान चालीसा आणा, हे आणलं पाहिजे. आपला सगळ्यात वेगळा दणका असते. बाया आणि त्यात बांगड्या आणि माणसं गोंगड्या. सोलापूरची गोंगडी लय सांग. येत असताना ग्रंथ आणले पाहिजे. हनुमान चालीसा 2-5 रुपयाला भेटते. जर आणली, छोट्या छोट्या लेकराला जर वाचायला लावली तर बाल मनावर ते संस्कार रुजले जातात आणि ते बाळ एक दिवस आदर्श पुरुष होईल. लक्षात ठेवा, चांगलं व्यक्तिमत्व होईल. त्याच्यामुळे तीर्थाहून येत असताना प्रसाद तर तुम्ही आणाच, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तर तुम्ही आणाच, काही हरकत नाही, पण येताना ग्रंथ घेऊन या. काही म्हणतील महाराज आम्हाला वाचता येत नाही, शाळेतच गेलो नाहीत आम्ही. घरात लेकर आहेत ना वाचायला बसा तुम्ही ऐकत. अवघड काय त्यात. म्हणून पहिला फरक आहे, कैलास मानस सरोवरामध्ये जावं लागतं. हे शिवपुराण रूपी सरोवर आपल्या घराघरात येतं. पहिला फरक. चला दुसरा फरक सांगतो मी. त्या सरोवरामध्ये जर माणूस जाऊन त्याचा पाय घसरला, नीट ऐका, त्या मानस सरोवरामध्ये जर एखाद्या माणसाचा पाय घसरला तर त्याच्यामध्ये बुडण्याची भीती आहे. पण कथारूपी सरोवरामध्ये जो बुडाला, एक दिवस त्याचा बेडा पार होणार आहे. याच्यात बुडाला पाहिजे. कसं सांगितलंय मी, सर्वांगाचे कान सर्वस्व बनेश्वराच्या पायी समर्पित करून याच्यात बुडालं पाहिजे. आम्ही बोललोय मी, आपण जेवढा वेळ इथं बसणं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा हे आपल्यात बसणं महत्वाचं आहे. पहिला फरक, तिकडे जावं लागतं, हे घरात येतं. दुसरा फरक, त्याच्यात जर घसरून माणूस पडला तर बुडण्याची भीती आहे, याच्यात जर बुडाला तर त्याचा बेडा पार आहे. तिसरा फरक आहे का, त्या मानस सरोवराच्या आजूबाजूला जे विहार करतात म्हणजे आंघोळ करतात, राहतात जवळ, त्या मानस सरोवराच्या जवळ जे जे राहतात ते राजहंस असतात. कथारूपी सरोवरामध्ये जे स्नान करतात ती माणसं परमहंस होतात. तिकडे राजहंस, इकडे परमहंस. आता शेवटचा फरक आहे का, त्या सरोवरामध्ये फक्त आणि फक्त पाणी आहे आणि या सरोवरामध्ये व्यासांची वाणी आहे. तिकडे पाणी, इकडे वाणी. तिकडे घसरला बुडण्याची भीती, इकडे बुडाला त्याचा बेडा पार आहे. तिकडे जावं लागतं, हे घराघरात येतं. तिकडे राजहंस असतात, इकडे माणसं परमहंस होतात. हा याचा फरक आहे. कुठल्याही पुराणामध्ये व्यासांची पवित्र वाणी आहे. आणि लक्ष द्या, संतांची वाणी ही सामान्य नसते, तर संतांची वाणी म्हणजे अमृत असते. अमृत. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी
वाणी मुखे अमृताची वाणी राम. या पुराणामध्ये व्यासांची वाणी आहे. त्या वाणीच्या पुढाशी ज्ञान सुद्धा आहे. ज्ञान आणि वाणी या दोन्हीचे एकत्रीकरण म्हणजे संत. लक्षात ठेवा. तिकडे पाणी, याच्यात व्यासांची वाणी आहे. संतांचे शब्द हे शब्द नसतात, तर संतांचे शब्द म्हणजे अमृत असतात. मुखी अमृताची वाणी किंवा आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. संतांचे शब्द हे शब्द नसतात, ते अमृताचे बोल असतात. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांचे शब्द हे शब्द नसतात, तर ते अमृत असतात. अमृताची ताकद आहे माणसाला अमर करणं. नीट ऐका. अमृताची ताकद आहे माणसाला अमर करणं. संतांचे शब्द अमृत असतात, मग संतांच्या शब्दाची सुद्धा ताकद आहे माणसाला अमर करण्याची. जी माणसं संतांचं ऐकून जीवन जगलेत, गेले तरी लोक त्यांना विसरत नाही. लक्षात ठेवा. उत्तमाची उरे कीर्ती मागे. संतांचे शब्द तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. संतांचे शब्द शब्द नसतात, तर ते अमृत असतात. आणि महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं धन म्हणजे आमचे शब्द. वा. आम्हा घरी धन शब्दाची चरणे. 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 शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. शब्दाची गौरव पूजा करो. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. लक्षात ठेवा. संतांचे शब्द शब्द नसतात, ते अमृत असतात. ते शब्द आपण ऐकून त्याप्रमाणे जर वागलो तर आपली सुद्धा उत्तमाची उरे कीर्ती मागे. पर कुणाला वाटतंय बरं सांगा बरं, की आपल्या पाठीमाग लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या पाहिजे. कुणालाही वाटते आपलं नाव चांगलं निघलं पाहिजे. कीर्ती दोन प्रकारची असते बघा. कशी? एक सत्कीर्ती आणि दुसरी अपकीर्ती. चांगली कीर्ती आणि वाईट कीर्ती. ऐका, ज्याला वाटतंय सत्कीर्ती पाठीमागे उरावी, मिळालेल्या आयुष्यामध्ये त्याने सत्कर्म केलं पाहिजे. नीट ऐका. ज्याला वाटतंय आपल्या पाठीमागे आपली सत्कीर्ती उरावी, मिळालेल्या आयुष्यामध्ये त्याने सत्कर्म करावं लागतं. कर्मामध्ये आणि सत्कर्मामध्ये फरक आहे. लक्ष द्या. कर्म वेगळं असतं आणि सत्कर्म वेगळं असतं.
कसं ऐका. आपल्या घरी जर काही पाहुणे आले, नीट ऐका. पाहुण्यांना जीव घालणं आपलं कर्म आहे. नीट ऐका. पाहुण्यांना जीव घालणं आपलं कर्म आहे, पण एखाद्या वारकरीला जीव घालणं हे सत्कर्म आहे. अजून ऐका. लग्नाच्या कुठल्या कार्यक्रमांच्या संबंधाने आपल्या नातेवाईकांना कपडे घेणं हे आपलं कर्म आहे. एखाद्या वारकऱ्याला पोशाख घेऊन देणं आपलं सत्कर्म आहे. त्याच्या पुढे ऐका. मोठं होण्यासाठी, मोठ्या पदावर जाण्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यास करत असताना मोठी चांगली चांगली पुस्तकं वाचावी लागतात. अभ्यास करून मोठं होण्यासाठी चांगली पुस्तकं वाचणं किंवा अभ्यासाची पुस्तकं वाचणं हे आपलं कर्म आहे. पण आंघोळ झाल्यावर गाथा ज्ञानेश्वरी वाचणं हे सत्कर्म आहे. लक्षात ठेवा. आणि शेवटचा आता ऐका. शेतामध्ये पिकाला पाणी देणं कर्म आहे. आता कोणाकडे ऊस आहे, हरभरा आहे, घेवडा आहे, मागे सोयाबीन होती, अजून काय. शेतातील पिकाला पाणी देणं आपलं कर्म आहे. पण आंघोळ झाल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालणं आपलं सत्कर्म आहे. जे जे नित्यनेमाने तुळशीला पाणी घालत असतील त्यांना माझा दंडवत आहे. पण काही इतके कंटाळखोर असते, जाताना तुळशीला धडक देऊन जाते, शितोडा सुद्धा मारणार. असं मी नाही म्हणत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुळशीच्या झाडा द्रोणीनं धापे सिंतोडा, द्राक्षाच्या बुडा दुधाची घाले. माऊली म्हणतात माणसाचा स्वभाव असा आहे ना, मध्यरात्री 2 वाजता चिखलात हिंडते माणूस पिकासाठी, पण आंघोळ झाल्यावर तुळशीला शेंदुडा सुद्धा मारणार. हा, अजून बघा. आता सप्त बसलाय ना तुमच्यात, बरे 2-2 तासाचा पहार आहे वाटतं. सकाळी 2 तास, रात्री 2 तास, ते बरे. काय काय गावामध्ये अनुभव येते. एखाद्या माणसाला म्हणलं ना पहाट घंटाभर विना पहारा करता का, पहाट घंटाभर विना पहारा. ती म्हणते पहाट साखर झोपेच्या टायमाला विना. हवा का. 1100 पट्टी असली तर 1500 घ्या, तुमचा इनाम तुम्ही. आमच्याकडे काय ते आणू नका कुठं. ज्याला 1 तास पहाट विना वाजवायला कंटाळा येतो, मध्यरात्री 2 वाजता जर लाईट येणार असली भिजवायची, 1 वाजल्यापासून तयार आहे. उठणं होत नाही, अलाराम लावते. पुन्हा दिवसा काय कुठं कुणाची तंबाखू भेटत नाही, ते आणून ठेवते, बॅटरी सगळं तयारी नसते. 2 वाजता जर लाईट आली, मोटर चालू केली तर चिखलामध्ये उतरतो माणूस संसारा करता. 8 तासाची लाईट 2 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत सगळ्या चिखलात हिंडते. चिखलात हिंडत असताना सगळं अंग चिखलानं भरते. लवकर उठल्यामुळे पोटात कावळे ओरडते, भूक लागते. 10 वाजता तसंच भरके अंगानं घरी, दमच निघत नाही. चुलीपाशी स्वयंपाक चालू असते, तसंच भरके अंगानं चुलीपाशी बसते. आणि बायकोला म्हणते हा वाढ बरं मला जेवाय. ती म्हणते आता अहो हात पाय तरी धुवा की, लय बामनाची लागून गेली तिला. तू काय असा गदळवच खातो का काय. तर पवित्र हो की स्वच्छ हो की. शेतातील पिकाला पाणी देणं कर्म आहे, पण आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालणं आपलं सत्कर्म आहे. तुळशीला पाणी घालाय काय लय वेळ लागत नाही. माऊली म्हणतात लांबून शिंतोडा माळा, तुळस आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. नाथ महाराज तुळशीचं वर्णन करताना सांगतात, धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा, प्रातकाळी दरुशन घडता कोटी पुण्ययज्ञ, नाम वदता हे तुळसी इच्छिले पूर्वी मानसी. बघा फायदा. मला सगळे श्रोते एका प्रश्नाचं उत्तर द्या. परमार्थ सोपा आहे का परमार्थ अवघड आहे.
चांगलं उत्तर आहे, बरोबरच उत्तर आहे. बघा आता, जगामध्ये ज्याला काहीतरी करायचंय त्याच्यासाठी अवघड काहीच, ज्याला काही करायचंच नाही त्याच्यासाठी सोपं काही नाही. दे रे हरी नसते, असं भेटतच नसते. जीवन पारमार्थिक असू द्या किंवा प्रापंचिक असू द्या, कष्टाशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. आणि कष्ट करण्याची जर तयारी असेल तर महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे. कष्ट करण्याची जर तयारी असेल तुमची, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. विना कष्टाचे तुम्ही कुठल्या क्षेत्रात ते मोठे होऊ शकणार नाही. कष्टाशिवाय मोठं होता येत नाही. ऐका, करायचं आहे त्याला परमार्थ अवघड आहे, ज्याला करायचं नाही त्याच्यासाठी कठीण आहे. ऐका, ज्याला करायचं नाही त्याच्यासाठी किती कठीण आहे. भक्ती ते कठीण शिळावरील पोळी. नीट ऐका, भक्ती ते कठीण शिळावरील पोळी. ज्याला करायचं नाही त्याच्यासाठी भक्ती परमार्थ शिळावरील पोळी आहे, आणि ज्याला करायचं त्याच्यासाठी भक्ती पंत बहु सोपा. नाम संकीर्तन साधन पै, ज्याला करायचं आहे त्याला तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आणि शहाणा तो धनी. ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी सोपा आहे, आणि जो करतो तो शहाणा आहे. शहाणा तो धनी हेतू आहे. ऐका, जो परमार्थ करतो तो शहाणा आहे, आणि जो करत नाही तो मूर्ख आहे, असं संतांचं सांगणं. ऐका, आणि म्हणून लक्षात ठेवा, केला तर परमार्थ सोपा आहे, नाही केला तर अवघड आहे. कर्मत आपण सगळे करतो, सत्कर्म करता आला पाहिजे. सत्कर्म जर केलं तर सत्कीर्ती माग राहत असते, वाईट कर्म केलं तर कीर्ती वाईट राहत असते. लक्षात ठेवा. संतांचे शब्द शब्द नसून अमृत आहेत. आपण ते ऐकलं, त्याप्रमाणे वागलो तर आपली सुद्धा कीर्ती पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही. ज्याला वाटतं त्याने त्यांचं ऐकलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मग या पुराणामध्ये तिकडे पाणी, याच्यामध्ये व्यासांची वाणी. पवित्र नैमिषारण्यामध्ये शौनक 88,000 सुतांच्या समोर बसलेले आहेत, आणि सूत ऋषी अनेक प्रकारचा महिमा या पुराणाचा त्यांच्या समोर कथित करतायत. त्या 2-4 प्रश्नापैकी एक प्रश्न असा होता त्या शौनकांचा, गुरुदेव, कलियुगामध्ये अंतःकरण शुद्ध करून जीवाने शिव स्वरूप कसं प्राप्त केलं पाहिजे. या कलियुगामध्ये 4 युग सांगितले शास्त्रामध्ये, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये देवाच्या प्राप्तीची साधना वेगळी होती, आणि प्रत्येक युगाची आयुष्य मर्यादा सुद्धा वेगळी होती. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. युग संपलं आणि शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये माणसाला 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. युग संपलं आणि शून्य कमी झालं. द्वापार युगामध्ये माणसाला 1,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,000 वर्षाचं द्वापार युगामध्ये. याच्या अगोदर युग संपलं आणि शून्य कमी झालं. 1,00,000तलं शून्य गेलं, राहिले 10,000. 10,000तलं शून्य गेलं, राहिले 1,000. द्वापार युग संपलं आणि 1,000 वरचं शून्य उडालं. कलियुग लागलं, 1,000 वरचं शून्य उडलं. आता कलियुगामध्ये आयुष्य किती माणसाला? फक्त 100. नीट आहे का? कृतयुगाचं आयुष्य आणि कलियुगाचं आयुष्य याची जर तुलना केली तर कृतयुगाच्या आयुष्यापुढे, त्रेतायुगाच्या आयुष्यापुढे, किंबहुना द्वापार युगाच्या आयुष्यापुढे कलियुगाचं आयुष्य काहीच नाही. महाराज वर्णन करतात, अल्प आयुष्य मानव देह, मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, 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 राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा
लक्ष द्या सगळेजण. आपण ज्या युगामध्ये राहतो हे कलियुग आहे आणि कलियुगाची आयुष्य मर्यादा फार कमी. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय. ऐका, या युगामध्ये माणसाला फक्त आणि फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. 50च म्हणावं लागेल. त्याचं कारण शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 मधले 50 तर झोपीनच घेतलेत आपल्याकडे. झोपणारे जरा लक्ष द्या माझ्याकडे. 100 मधले 50 वर्ष झोपीनं घेतलेत. पुन्हा त्याच्यामध्ये दुपारची झोप धरायची नाही. दुपारी झोपणारे लक्ष द्या, फक्त संध्याकाळची धरली त्याच्यामध्ये. दुपारची जर झोप त्याच्यात ऍड केली तर मग अजून कमी व्हायली. बघा आता दुपारी कोण किती झोपते. हा ओव्हर टाइम आहे. काय माणसं दुपारी सुद्धा संध्याकाळी झोपल्यासारख्या झोपते. तू 1:30-2 ला जर खाऊन झोपले 5:30 पावणे 6लाच उठत. बघा, दुपारी झोपण्याने शरीरामध्ये विकार निर्माण होत असतात. याच्यामध्ये आवाज टाकताना कोणाच्या तरी घोरण्याचा टाकलेला हे लक्षात ठेवा तुम्ही. पण कोणाचा टाकलं मला माहित नाही आता. असे काही घोरतात माणसं. आमच्या घराजवळ एक आजी बाबा, आता ज्याचा तो शारीरिक धर्म किंवा शरीरात काही प्रॉब्लेम, ऐका जाऊ द्या. दुपारची झोप जर रात्रीच्या झोपेत ऍड केली तर पुन्हा आयुष्य कमी होणार आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्याच्यामुळे शक्यतो संध्याकाळी 6, 7, 8 तास जर माणूस झोपला किंवा आपण झोपलो तर दुपारी झोपायचं नाही हे लक्षात ठेवा. झोपायचंच नाही. सांगितलंय झोपाय, पण लईत लई अर्धा तास. लक्षात ठेवा, 2-3 तास झोपणार आहे. कमीत कमी फक्त अर्धा तास झोपायचंय. वामकुक्षी त्याला डाव्या अंगावरतीही अर्धा तासापेक्षा कमी झोपायचं असते. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य, द्वापारयुगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य आणि कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य. पुन्हा ऐका, कुतयध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मकै द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. शास्त्र सांगते कृतयुगामध्ये माणसाला देवाची प्राप्ती व्हायची ध्यानानं. पण ते ध्यान असं असलं पाहिजे, ऐका, एकदा जर ध्यान लागलं देवाचं स्मरण करताना तासन तास माणूस त्याच ध्यानात राहिला पाहिजे. आपल्याला 10 मिनिटं सुद्धा ध्यान लागू शकत. डोळे बंद करून जर ध्यान लावायचं ठरवलं तर आपलं ध्यान ध्यानाकडे जाणार नाही, झोपीकडे जाणार. तासन तास ध्यान लावावं लागायचं आणि ध्यानामध्ये त्या ध्यानाने देवाची प्राप्ती व्हायची कृतयुगामध्ये. पुन्हा दुसरं युग आहे त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये देवाची प्राप्ती व्हायची यज्ञ केल्याने. आणि त्रेतायुगामध्ये यज्ञ भरपूर झाले. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ राजा दशरथाने केला. लक्षात ठेवा. पाऊस पडत नसला की यज्ञात भवती पर्जन्य. पर्जन्य यज्ञ, पुत्र कामेष्टी यज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ केले जायचे. असं सांगतात की यज्ञ चालू असताना यज्ञ पूर्ण होईपर्यंत त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार सतत चालली पाहिजे. एवढं तूप आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे यज्ञ आपण पूर्ण करू शकत नाही. कृतयुगामध्ये ध्यानाने प्राप्ती व्हायची. ध्यान लागणं आपल्याच्याने शक्य नाही. त्रेतायुगामध्ये देवाची प्राप्ती यज्ञाने व्हायची. यज्ञ करण्याची
त्यावेळेची सामग्री आता आपण निर्माण करू शकत नाही, त्याच्यामुळे यज्ञही आपलं आपण करू शकत नाही. ऐका, आणि द्वापार युगामध्ये देवाची प्राप्ती व्हायची पूजा केल्याने. मी अतिशय या संबंधाने तुम्हाला 2 प्रश्न विचारणे. मला सांगा, पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला, देवाची पूजा हाताने जास्त झाली पाहिजे का मनाने जास्त झाली पाहिजे? देवाचा स्वभाव आहे, त्याला फूल वाहिलेलं कमी आवडतं, मन वाहिलेलं जास्त आवडतं. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी. त्यात वेगवान काय असा विचार तुलसी रामायणामध्ये आला. तर पहिल्यांदा सगळ्यात वेग जास्त सांगितलाय गरुडाचा. देवाचं वाहन काय? गरुड. ऐका, पहिल्यांदा सगळ्यात वेग सांगितलाय, सगळ्यात जास्त वेग सांगितलाय गरुडाचा. गरुडापेक्षा जास्त वेगेत सांगितलाय सुदर्शन चक्राचा. सुदर्शन चक्रापेक्षा जास्त वेग सांगितलाय रामाच्या बाणाचा, आणि रामाच्या बाणापेक्षा जास्त वेग सांगितलाय माणसाच्या मनाचा. एक वेग जास्त कशाचा आहे? गरुडाचा. त्याच्यापेक्षा जास्त वेग कशाचा आहे? सुदर्शन चक्राचा. त्याच्यापेक्षा जास्त वेग कशाचा आहे? रामाच्या बाणाचा. आणि रामाच्या बाणापेक्षाही जास्त वेग कशाचा आहे? तर माणसाच्या मनाचा. यानं कथेमध्ये रमायला पाहिजे, पण हे रमत नाही. मंडपातून सुद्धा हे घरी जाऊ शकताय, शेतामध्ये जाऊ शकतंय, पाहुण्याच्या गावाला जाऊ शकतंय, यात्रेमध्ये जाऊ शकतंय, शहरात जाऊन येऊ शकतंय. शरीर बसलंय मंडपामध्ये, पण मन इथे आहे असं सांगता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून देवाला वृक्षाचं फूल कमी आवडतं आणि मन रूपी पुष्प जास्त आवडतं. पण या मनाचा स्वभाव हे देवाकडे थांबत नाही आणि प्रपंचात थांबल्याशिवाय. अजून थोडं बोलू का? जिथे उद्धार आहे हे तिथे नेत नाही, जिथे पतन होणार आहे तिथे नेल्याशिवाय राहत नाही. परी नाही के नारायण. ऐका, असं मन आहे. म्हणून तर नाथ महाराजांनी देवाकडे मागणीच केली. काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने अडोने दे, संसार व्यसने पडोने दी, देवा माझे मन लागो तुझे चरण, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाम स्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराज सुद्धा देवाकडे मागणी करताय, देवा माझं मन तुझ्या चरणाजवळ लागू दे. आणि ऐका, या मनाला नाद आहे प्रपंचामध्ये रमण्याचा. पण एकदा जर हे भगवंताकडे गेलं, मनाने भगवंत जर पाहिला, भगवंतामध्ये जर पुन्हा रमलं, तर मग येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही.
जाऊच तर एकदा दम येते तिथं गेलं की पुन्हा इकडे येत नाही परत माघारी येत नाही किंवा हाची नेम आता न फिरे महारी हाची नेम आता न फिरे महारी बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या आची नेमाता न फिरे माघारी आची नेमाता न फिरे माघारी रमू द्या प्रपंचात एकदा जर भगवंताकडे गेलं यानं भगवंत डोळे भरून पाहिला त्याच्यात जर रमलं तर पुन्हा हे प्रपंचात येत नाही परत माघारी कशामुळे त्याला त्या रूपाची हाव लागली येणे सोसे मन झाले हाव भरी आणि परत माघारी किंवा आता कोटे धावे मन तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया यांना देवाचं चरण पाहू द्या देवाचं रूप पाहू द्या त्याला त्याची हाव लागू द्या परत लाचावले मन लागलीसे गोडी मग ते जीवे न सोडी ऐसे झाले त्याच्याकरता आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा लक्षात ठेवा देवाची पूजा हाताने कमी झाली पाहिजे आणि मनाने जास्त झाली पाहिजे म्हणजे हे तुम्हाला पटलं हाताने कमी पूजा करावी आणि मनाने जास्त पूजा करावी आता त्याच्या पुढे पुढचा टप्पा आहे देवाची पूजा केली पाहिजे का देवावर प्रेम केलं पाहिजे बोला काय केलं पाहिजे हाताची पूजा करण्यापेक्षा मनाने पूजा केली पाहिजे हे बरोबर आहे आता पूजा केली पाहिजे का प्रेम केलं पाहिजे त्याच्या पुढे बोलतोय मी पूजा कमी करा आणि प्रेम जास्त करा लक्षात ठेवा का देव पूजेचा भुकेला नाही भावाचा भुकेला आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला देवाला वश करण्याचं एकच साधन आहे ते म्हणजे प्रेम ज्याला काही अंशी संसार जिंकायचा त्याच्याकडे पैसा असला पाहिजे ज्याला शत्रू जिंकायचा त्याच्याकडे कपट असलं पाहिजे ज्याला समाज जिंकायचा त्याच्याकडे एखादी कला असली पाहिजे ज्याला देव जिंकायचा त्याच्याकडे प्रेम असलं पाहिजे त्याला गरज थोर प्रेमाचा भुकेला किंवा देव भावाचा भाव जर असेल तर वैकुंठ सोडून या आला ऐका पूजा कमी झाली पाहिजे प्रेम जास्त झालं पाहिजे त्याला गरज प्रेमाची महाराज मग ऐका प्रेम जर केलं भिल्लनीची बोरं सुद्धा खातो प्रेम जर केलं गरीब ब्राह्मणाचे कोरडे पोहे सुद्धा खातो प्रेम जर केलं विदुर काकाच्या घरी कन्या सुद्धा खातो प्रेम जर केलं तर गोपाळाचं उष्ट ताक सुद्धा पितो तो प्रेमाची गरज म्हणजे ऐका आपण काय करायलो प्रेम कमी करायलो होतो आणि पूजा जास्त करायलो होतो ऐका बर पूजा बी त्याला आवडती का नाही हा संशय 400 वर्षापूर्वी ऐका तुकोबरायचं चरित्र सांगतो तुम्हाला थोडं 2 मिनिटाचं तुकोबराय मोठ्या पहाटे उठायचे मोठ्या पहाटे ऐका आणि मोठ्या पहाटे उठल्याच्या नंतर इंद्राणीचं स्नान करायचे इंद्राणीचं पाणी आणायचे आणि आपल्या घरातील देवाची पूजा करायची म्हणजे 400 वर्षापूर्वी घरातली पूजा
तुकाराम महाराजाकडे होती. आता इमानदारीने एक गोष्ट सांगा मला सगळे, आता सध्या घरातली पूजा तुकाराम महाराजाकडे का जिजाबाईकडे? तुम्ही खरं सांगा. कुठं कशाला बोलते माणसं बनेश्वराच्या पुढे? आता पूजा कोणाकडे? जिजाबाईकडे. बरं मला खरं सांगा, घरातले काम सकाळी सकाळी महिलांना जास्त असतात का पुरुषांना? सकाळी सकाळी उठल्यापासून झाडलोट, सडा समर्जन, पाणी तापवणं, चहाचं बघणं, चहा करायचा, नाश्ता करायचा, जेवण बनवायचं, मालकाचा डबा करायचा, पोराचा डबा करायचा, पुन्हा रानात थापायचं. कमी तर सकाळी सकाळी किती काम आहे त्यांची? आता मला सांगा, ह्यांच्या तुलनेत सकाळी सकाळी आपल्याला काय काम आहे? ह्यांच्या तुलनेत बरं का, बाहेरचे काम आपल्याला सगळे असतात, पण यांच्या तुलनेत सकाळी सकाळी आपल्याला काय काम नाही. आपल्याला एकच काम सकाळी सकाळी, 7ला झोपेतून उठलं, 7:30ला आंघोळ, 8ला चहा, 8:30ला बस स्टँडवर राम राम, पुन्हा चौकात जाऊन राम 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 राम. काय म्हणतात मोदी? तू हे माती करायची बघ उद्या सकाळी मोदी काय म्हणतात मोदी. पूजा वेळ त्यांना नसते तरी पूजा कोण करत आहे? आपल्याला असते तरी आपण करत? यांचाही दोष नसते. मी म्हणतो थोडीच पूजा करायची, देवाला आवडेल अशी करायची, शांत करायची, गडबडीत नाही करायची. पण दोष नाही, वेळ नसते. कमीत कमी देवाऱ्यात 10, 15, 12, 13, 20 देवत असते छोटे छोटे. महाराज पूजा कशी करायची सांगतो तुम्हाला. एक देव घ्यायचा, मस्त धुवायचा, मस्त पुसायचा, ठेवायचा. प्रत्येक देवाला असं वेगळं घ्यायचं, धुवायचं, पुसायचं, ठेवायचं. प्रत्येक देवाला अगदी शांत मनाने हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन एवढे देवा. तुकाराम महाराजाकडे काय पूजेशिवाय भजनाशिवाय कामच नव्हतं ना दुसरं. तुकाराम महाराज काय एवढे काम होते? आता सकाळी सकाळी काम उरकायचे असते, त्याच्यामुळं काही काही बायाची पूजा लय भारी असते. तिलचं टोपलं भरून पाणी उचलली एकदा की टाकले त्याच्यात. आता वेगळा धुवायचा आणि वेगळा पुसायचा आणि पुन्हा वेगळा हळदी कुंकू, वेळ किती जाईल? हिसळायचे, ठेवायचे, जाऊ द्या. मला वाटतं उगा हळदी कुंकू चंदन लावत असताना तरी उगा वेगवेगळं वेगळं असं. हातात पंचमा, कुणाच्या नाकात जाऊ, कुणाच्या तोंडात जाऊ, कुंकानं अंग भरू, असं होत आहे. गावात मी कथा करायला गेलो आणि कथेमध्ये बोलता बोलता असं म्हणलं पहिल्या दिवशी, आपलं सगळं ओझं देवावर टाकलं पाहिजे. एका म्हातारीने तेवढंच ऐकलं, ओझं देवावर टाकलं पाहिजे. राहायला मी तिच्याच घरी. सकाळी मला पूजा करायची होती. मला आजी देव कुठे आहेत? ते काय म्हणले वाळू खाली. वाळू खाली? तुम्हीच म्हणला की देवावर ओझं टाका. पाय पाय कर इकडे, तू हे पाया पडतो मी तुझ्या. ऐका, थोडी पूजा केली पाहिजे, पण चांगली केली पाहिजे. लोकाला आवडू नाही तर न आवडू ती देवाला आवडली पाहिजे. आणि पूजा करण्यापेक्षा प्रेम केलं पाहिजे. नीट ऐका, पूजा करण्यापेक्षा प्रेम केलं पाहिजे. आणि हाताने करण्यापेक्षा पूजा कशाने झाली पाहिजे? मनाने झाली पाहिजे. पूजा प्रेम जर करत असाल तर पूजा करायची सुद्धा गरज नाही, हे लक्षात ठेवा. मन जर त्याच्यात असेल तर तुम्हाला त्याला दुसरं फूल वाहण्याची गरज नाही. एक आणि तुम्ही प्रेम जर करत असाल तर मग पूजा सुद्धा करायची गरज नाही, प्रेमाची गरज आहे. मग एका माणसाने प्रश्न केला, महाराज पूजा करायची गरज नाही म्हणता, देवावर प्रेम केलं पाहिजे. एक सांगा, तुमच्या भगवंतावर किती प्रेम केलं पाहिजे? किती प्रेम केलं पाहिजे? काही उदाहरण द्या ना. तर त्याला आम्ही सांगितलं, जर देवावर प्रेम करायचं असेल
एकतर राजस्थानच्या मीरेनं जेवढं केलं तेवढं करा, नाही तर वृंदावनातल्या राधेनं जेवढं केलं तेवढं करा. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम पूजा अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. एक राधा एक मीरा दोनों ने शाम पूछा अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. वाह वाह. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जिसे राधा जिसे वो बैठी हो गोविंद, मीरा हाथ बिकाया. एक मुरली एक पायल एक पगली एक घायल, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक सूरत लुभानी एक मूरत लुभानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाह अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मन मोह. सगम पद पदम परे मग गर सनि रे रे गम पम पम पद पद सनि सारे. मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मन मोह. राधा नित्य श्रृंगार करे और मीरा बन गई जोगल. एक रानी एक दासी दोनों हरि प्रेम की प्यासी, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक जीत न मानी एक हार न मानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक
दर्श दिवाणी एक राधा एक मीरा दोनों ने शाम पूछा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दिवाणी एक दर्श दिवाणी एक प्रेम दीवानी एक दर्श दिवाणी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. देवाची पूजा करण्यापेक्षा देवावर प्रेम केलं पाहिजे. किती केलं पाहिजे तर राजस्थानच्या मेरेनं जेवढं केलं तेवढं केलं पाहिजे, नाही तर वृंदावनातल्या राधेनं जेवढं केलं तेवढं केलं पाहिजे. पूजा करण्यापेक्षा प्रेम केलं पाहिजे आणि हाताने पूजा करण्यापेक्षा मनाने पूजा केली पाहिजे. ऐका, द्वापारी युगामध्ये प्राप्ती व्हायची पूजा केल्याने, त्रेतायुगामध्ये प्राप्ती व्हायची यज्ञ केल्याने, कृतयुगामध्ये प्राप्ती व्हायची ध्यान केल्याने, आणि कलियुगामध्ये प्राप्ती होते भगवंताचं भजन केल्याने. सकळासी येते आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरीच्या नामे. एकदम मोठ्या प्रेमाने गणेश्वर भगवान की नम. पार्वती पदे शिव हर हर. ऐका, या पुराणातील विद्येश्वर नावाची संहिता आहे. त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायात सांगितलंय कलियुगामध्ये या विद्येश्वर संहितेच्या कलियुगामध्ये पहिल्या अध्यायामध्ये असं सांगितलंय व्यासांनी, कलियुगामध्ये माणसाचं आचरण नेमकं कसं असेल आणि या कलियुगामध्ये नेमकं काय केलं पाहिजे. तर मी बोलून जातो, ऐका. मनुष्य देह म्हणजे जंक्शन आहे, जंक्शन. ठरवलं तर या देहाने स्वर्गाला सुद्धा जाता येईल, ठरवलं तर या देहाने वैकुंठालाही जाता येईल, ठरवलं तर या देहाने कैलासाला सुद्धा जाता येईल. काहीच नाही ठरवलं तर मग नरकाला जावं लागेल. ऐका, पुण्य करा स्वर्ग मिळेल, भजन करा वैकुंठ मिळेल, शिव आराधना करा कैलास मिळेल. काहीच करू नका, आपोआप यमाचा पाहुणा घातली अभय नरका जाणे. सगळं एवढं आपल्या पुढे उद्धाराची साधनं असून सुद्धा आपण जर एकही साधन करत नसू तर मग कुठं टाकायची गरज नाहीच, आपोआपच आपण त्याच्यामध्ये पडू. घातली अभय नरका जाणे, लक्षात ठेवा. विद्येश्वर संहितेच्या या पहिल्या अध्यायामध्ये अगोदर व्यासांनी सांगितलं की कलियुगामध्ये लोकांचं आचरण नेमकं कसं असेल. कलियुगामध्ये पाप वाढेल असं सांगितलंय, तेच होत आहे. मागं काही दिवसापूर्वी मालेगावची घटना तुम्ही वाचली असेल, बघितली असेल, ऐकली असेल. किती 7-8 वर्षाची मुलगी आणि एक नराधम अत्याचार करतो तिच्यावर. अजून काय पाप वाढायचं राहिले सांगा तुम्ही. याच्या अगोदर काही घटना झाल्या, सामूहिक बलात्कार होतो, अजून काय पाप वाढायचं राहिले. आपल्या जवळ मागे एक हत्या झाली, अजून काय पाप वाढायचं राहिले. याच्यात सांगितलं या शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेच्या पहिल्या अध्यायामध्ये कलियुगामध्ये पाप वाढल, पुढे लोक दुराचारी बनतील. तुम्ही उत्तर दिलंय मला, जगामध्ये वाईट लोक जास्त आहेत, हे घडतंय सध्या सगळं. लोक दुराचारी बनतील, नास्तिक होतील. नीट आहे का, दुराचारी बनतील, नास्तिक होतील, पाप वाढेल. नीट आहे का, अजून काय होईल कलियुगात. या जगात स्वतःला जे कळतंय तेच सत्य मानतील. नीट आहे काय, स्वतःला जे कळतंय तेच सत्य मानतील. विद्येश्वर संहितेचा पहिला अध्याय, स्वतःला जे कळतंय त्यालाच सत्य मानतील लोक. सगळं वर्णन आहे याच्यामध्ये. धर्मशास्त्राचा अभ्यास कोणी करणार नाही. मोजकी जुनी माणसं बघा किती अभ्यास करणारी आहेत, आता अभ्यास करणारे कमी झाले. धर्मशास्त्राचा अभ्यास कोणी करणार नाही.
त्याच्यामुळे कलियुगामध्ये नैसर्गिक आपत्तीला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागेल. या वर्षीचा पाऊस डोळ्यासमोर आला. काही लोकांचा प्रपंच जलमय झाला महाराज. नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागेल. आपल्यापासून भूम परांडा काही लय लांब नाही. एका माणसाचं 50-50 लाखाचं घरच वाहून गेलं सगळं. सोनन पैसेन परांडा तालुक्यातली घटना आहे. नदीच्या काठाला घर वस्ती असेल. तिशी गायी होत्या लाख रुपयाची एक गाय. 10-15 गायी जाग्यावर मरून पडल्या, 10-15 वाहून गेल्या. लावा तुम्ही मोजमाप. नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागेल. याच्यामध्ये सांगितले ब्राह्मण लोक लोभी बनतील. याच्यामध्ये सांगितले वेदाच्या अध्ययनापेक्षा दक्षिणेकडे जास्त लक्ष असेल. पहिला अध्याय बघा तुम्ही. ज्याला लालसा नसेल त्याच्यासाठी नाहीये, पण ज्याला असते त्याच्यासाठी. लक्षात ठेवा. अशी सुद्धा काही असतात ना, आम्हाला असा विधी करायचा आहे, देवबाप्पा तुम्हाला काय तुमच्या मनाने, हे काय पाप नाही. लक्षात ठेवा. तुमच्या सोयीचीने तुम्हाला काय द्यायचं द्या, हे काय पाप नाही. ऐका, आम्हाला सुद्धा लोक आता फोन करतात बघा, लांबून लांबून. जवळचे नाही, जवळच्या माणसाला काय बोलायचं. महाराज 15 तारीख आहे का? हो. तुमची सुपारी किती? का तमाशा का सुपारी? तुमची सुपारी किती? योगायोग आज आपल्या या शिवपुराण कथेमध्ये जसे आपले बापू महाराज त्यांच्याकडे साऊंड सिस्टम आहे, साऊंड सिस्टमचे ऑपरेटर आहेत, तसे 2 साऊंड सिस्टमचे ऑपरेटर या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे बालासाहेब आणि त्यांचे मित्र, ते आमचे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कळमंब्यालाही माझ्या 2 कथा त्यांनी घेतल्या होत्या भागवताच्या, त्यांची उपस्थित झाली, त्यांनाही धन्यवाद. ऐका, सर्व लोक व्याभिचारी बनतील, दुराचारी बनतील, पापी बनतील, धर्माचा विचार न करता अर्थाकडेच लक्ष असेल, एकमेकाशी वितंडवाद करतील, स्त्रिया देखील दुराचारी बनतील, पतीचा अपमान करतील. याच्यामध्ये आहे मोठ्या मंडळीला कोणी मान देणार नाही. जे कलियुगामध्ये होणार ते अगोदर लिहून ठेवलंय. मोठ्यांना कोणी मान देणार नाही. स्वतःला कळतं ते शहाणपण समजतील. लोकाची ज्ञानबुद्धी नष्ट होईल. एवढंच नाही, अशा लोकांना इह लोकात काय परलोकात सुद्धा सुख शांती मिळणार नाही. कलियुगामध्ये सांगितलंय. पण या कलियुगामध्ये जर भावनेने भक्ती केली तर भगवत स्वरूप होतील, आणि शिव आराधना केली तर शिव लोकाला जातील. हे लक्षात ठेवा. आम्हाला गुतून कुठं जातात की तुम्ही? बरं 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 बरं. हे आमचे दादा महाराज शास्त्री मनमाडकर. मनमाडकर वा वा. हां, भारी. पण या कलियुगामध्ये इतकंही पाप असू द्या, दुराचार असू द्या, व्याभिचार असू द्या, कोणी कोणाचा मान नाही ठेवू द्या, कोणी अभ्यास नाही करू द्या, कोणाचं सगळ्यांचं लक्ष अध्ययनाकडे नसतात, दक्षिणेकडे काही असायचं असू द्या, पण याच कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नावे. भक्ती केली तर भगवत स्वरूप, शिव आराधना केली तर शिव स्वरूप. नीट आहे का? भगवंताची भक्ती केली तर भगवत स्वरूप, शिव उपासना केली तर तुम्ही शिव स्वरूप होणार. लक्षात ठेवा. सूत ऋषी शौनकांना सांगतायत सगळ्यात मोठं तत्व हे शिवतत्व आहे. कशामुळे? प्रलयाच्या हातामध्ये. उत्पत्ती ब्रह्मदेवाकडे, पालन पोषण विष्णूकडे, पण प्रलय भगवान शंकर, देवादिदेव महादेव आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, सगळ्या नाथांचा आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आहे. सगळ्यात मोठं तत्व आहे शिवतत्व. सूत ऋषी शौनकांना सांगतात, अरे बाबांनो, सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आणि पालन पोषण करणारा विष्णू यांचा सुद्धा अहंकार घालवण्यासाठी ज्याला प्रगट व्हावं लागलं ते तत्व म्हणजे शिवतत्व आहे. शौनकांनी विचारलं, महाराज या दोघांना नेमका अहंकार कशाचा झाला होता की ज्याच्यामुळे भगवान शंकराला प्रगट व्हावं लागलं वेगळ्या रूपामध्ये? सूत ऋषी शौनकांना
या दोघाचा अहंकार घालवण्यासाठी शिवतत्व या ठिकाणी प्रकट झालं. शिवाने एक अवतार घेतला भैरवाचा.